नमस्कार, मी अलिशा साबळे आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. ह्याच्या आधी मी एक माझा इंट्रो व्हिडिओ अपलोड केला होता. दिस इज माय सेकंड व्हिडिओ आणि आजचा हा व्हिडिओ मी बनवते बेसिकली स्टुडंटसाठी आणि होम मेकरसाठी, हाऊसवाईफसाठी. की नेहमीच जे स्टुडंट्स असतात, डिग्री कॉलेज स्टुडंट किंवा जे हाऊसवाईफ असतात, त्यांना असं वाटत असतं की आपण काहीतरी एक उद्योग चालू करूया किंवा काहीतरी काम करूया ज्याने आपण थोडंसं फायनान्शियल इंडिपेंडेंट होऊया. तर जर वर्क फ्रॉम होम म्हटलं हाऊसवाईफसाठी तर नेहमी आपल्याला आधी काहीतरी इन्व्हेस्ट करावं लागतं फॉर दॅट. तर आज मी हा व्हिडिओ घेऊन आले स्टुडंट आणि हाऊसवाईफसाठी, जिथे तुम्हाला काही इन्व्हेस्ट करायचं नाही आहे. बस तुमच्याकडे मिनिमम नॉलेज पाहिजे, तुमच्याकडे टाईम पाहिजे आणि तुम्हाला एक प्रॉपर सगळं मॅनेज करता आलं पाहिजे. पहिले तर मॅनेजमेंट, बेसिक नॉलेज अँड युअर टाईम इज मस्ट. तर वेळ आहे सगळ्यांकडे, नॉलेजसुद्धा आजच्या काळात स्टुडंट्सकडे आणि हाऊसवाईफ म्हटलं तरी एवढ्या सुद्धा हे नाही, बेसिक त्यांच्याकडे 12th पास वगैरे एवढं तरी नॉलेज असतंच. तर टुडे टॉपिक इज हाऊ टू स्टार्ट युअर ओन ट्युशन क्लासेस, हाऊ टू ॲडव्हर्टाईज इट, हाऊ टू टीच स्टुडंट अँड हाऊ टू सेट फीज ॲज पर दी स्टँडर्ड. ठीक आहे, तर चला सुरू करूया. तर मी हा व्हिडिओ का बनवते, बेसिकली मी 2 वर्ष झाले ट्युशन क्लासेस घरी घेते. पूर्ण सिनियर KG पासून ते 8-9 स्टँडर्ड. 10th स्टँडर्ड मी आतापर्यंत घेतला नाही आहे, कारण 10th स्टँडर्डसाठी मला एक प्रॉपर त्यांना वेळ द्यावा लागेल आणि मी माझं कॉलेज पण करते, कोचिंग सेंटरमध्ये पण शिकवते, घरात होम ट्युशन पण घेते, माझा पण अभ्यास असतो, म्हणून मी 10th स्टँडर्ड घेत नाही. 9th स्टँडर्डपर्यंत माझ्याकडे स्टुडंट आहेत स्टेट बोर्डचे आणि महाराष्ट्र बोर्डचे. तर मेन गोष्ट म्हणजे फर्स्ट टॉपिक येतो की हाऊ टू स्टार्ट. तर आता स्टार्ट कसं करायचं, बेसिक थिंग आहे. तुम्ही जर 12th पास असाल, तुमच्याकडे बेसिक सायन्स, बेसिक हिस्ट्री, बेसिक मॅथ्सचं नॉलेज असेल, तर पहिले तर मी तुम्हाला बोलत नाही डायरेक्ट सेकंडरी सेक्शन चालू करा, 8, 9, 10 नाही. पहिले तुम्ही 1st to 5th स्टँडर्ड स्टार्ट करा. 1st to 5th स्टँडर्डच्या मुलांना काय असतं, बेसिक फ्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन पण असतं, प्लस मायनस, ज्यात त्यांना कॅरी ओव्हर करून सम्स करायचे असतात. 1st स्टँडर्डनं नॉर्मल आपले स्पेलिंग्स, अल्फाबेट्स, ए एन ऑर हे छोटे छोटे वर्ड्स. सिनियर KGनं टेबल्स, पोयम्स, त्यांना स्टोरी असतात, क्रो अँड वॉटर, असं काय काय स्टोरीज असतात है ना. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही बेसिक घेऊ शकता इफ यू आर 12th पास. तर 1st to 5th पहिले स्टार्ट करा. पहिले 1-2 वर्ष काहीच घाई न करता त्यातच कंटिन्यू ठेवा आणि तुम्हाला जर कळलं की आता मी 5वी पर्यंत मुलांना परफेक्ट शिकवू शकते किंवा शिकवू शकतो, देन तुम्ही हळूहळू तुमचा लेवल अपग्रेड करत जावा. 5th ते नेक्स्ट इयर 5th चे पोरं 6thला जातील, त्यांचं पण ॲडमिशन घ्या, 6thला येतील ते. 6th सायन्स शिकवा, काही नाही एवढं हार्ड आहे. नॉर्मल फोर्स, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, मोशन, या छोटे छोटे टॉपिक्स असतात, इझिली तुम्ही शिकवू शकता. लसावी मसावी असतं, LCF HCF असं ते सगळं असतं. तर बेसिक नॉलेज इज मस्ट. नाव हाऊ टू स्टार्ट. पहिले तर आपल्या आजूबाजूमध्ये, आपल्या बिल्डिंग, आपल्या कॉलनीजमध्ये सांगा की मी असा विचार करते होम ट्युशन स्टार्ट करायचा. आता काय ChatGPT आलेलं आहे, त्याच्याकडनं एक सुंदर असं प्लॅम्पलेट बनवून घ्या. ठीक आहे, तेच प्लॅम्पलेट हाऊ टू ॲडव्हर्टाईज हा जर आपण गोष्ट पाहिलं तर ते प्लॅम्पलेट पहिले तर व्हॉट्सअपला तुम्ही शेअर करा. तुम्हाला माहिती आहे की कोण कोण तुमच्या ओळखीचे आहेत ज्यांची मुलं स्कूल्समध्ये शिकतात किंवा 1stला आहेत, 2ndला आहेत, 5th स्टँडर्डच्या आधी आहेत. त्या सगळ्या मुलांना त्यांच्या पॅरेंट्सशी फोनवर बोला की मी आता या जूनपासून नेहमी ट्युशन क्लासेस न्यू इयरपासून चालू करायचा. स्कूल अकॅडमिक इयर काय असतो, जून टू एप्रिल. तर त्याच्यामध्ये तुम्ही डिसेंबरमध्ये स्टार्ट कराल, ऑगस्टमध्ये स्टार्ट कराल तर नाही. आधीच स्टुडंट पर्टिक्युलर ट्युशन्स किंवा कोचिंग सेंटरसोबत जॉईन झालेले असतात. तर जर तुम्हाला ट्युशन क्लास चालू करायचं आहे तर जून हा महिना इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण त्याच्यानंतर कराल तर काही फायदा नाही. जून टू एप्रिल, जूनमध्येच आपल्या आजूबाजूवाल्यांना कळवा की मी आता जूनपासून क्लास घ्यायचा स्टार्ट करते, 5th स्टँडर्डपर्यंत आधी घेणार आहे, असं बोलत ॲडव्हर्टाईज करा. तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा. आजकालचे बरेच स्टुडंट इंस्टाग्राम वापरतात, तुमच्या इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवा. मिनिमम 5 स्टुडंट जरी तुमच्याकडे आधी आले ना
आय गॅरंटेड जर तुम्ही त्यांना चांगलं शिकवलं, त्यांचे चांगले मार्क्स आले, तर ते 5 चे 15, 15 चे 20 व्हायला कमी होणार नाहीत. माझ्याकडे आधी 3 स्टुडंट होते, फक्त 300 रुपये माझी फी होती. आता माझ्याकडे नाही म्हटलं तरी भरपूर स्टुडंट, भरपूर. सिनियर KG आहे, फर्स्ट आहे, थर्ड आहे, 5th आहे, 6th आहे, 8th आहे, 9th आहे, आणि भरपूर मुलं तर नॉर्मल फक्त असं बेसिक रीडिंग, रायटिंग, इंग्लिश स्पीकिंग ह्याच्यासाठी पण येतात. तर मेन थिंग, तुम्ही कॉन्फिडंट पाहिजे, तुमच्याकडे नॉलेज पाहिजे, आणि तुम्हाला मुलांना मॅनेज करता आलं पाहिजे. तुमच्याकडे तेवढे पेशन्स पाहिजे की जर स्टुडंटना एक गोष्ट नाही कळाली तर ती तुम्हाला 5 वेळा 10 वेळा समजून सांगण्याचे पेशन्स तुमच्याकडे पाहिजे. ठीक आहे. तर आपला पॉईंट झाला की स्टार्ट कसं करायचं. पहिली गोष्ट कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजे, मी ते लिहून देते. नंतर ॲडव्हर्टाईज कशी करायची, ChatGPTवरनं पहिले तर एक आपला पॅम्पलेट बनवून घ्या, तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला टाका, तुमच्या इंस्टाग्राम स्टोरीला टाका, तुमच्या आजूबाजूला नेबर्सला तुम्ही कळवा हाऊ टू ॲडव्हर्टाईज. मग गोष्ट येते हाऊ टू टीच स्टुडंट. तर मी बेसिकली काय करते, 15 जूनपासून क्लासेस चालू होतात. मी 1 जूनपासूनच माझं ट्युशन 15 जूनपासून स्कूल स्टार्ट होते. मी 1 जूनपासूनच माझ्या घरचे क्लासेस चालू करते. पहिली गोष्ट, मुलांना समजा की त्यांचं रीडिंग स्किल किती आहे, रायटिंग स्किल्स किती आहेत, त्यांना पाढे किती येतात, टेबल्स किती येतात, बेसिक आधी त्यांचं करून घ्या. ठीक आहे. नंतर दर सॅटर्डेला किंवा एक चॅप्टर शिकवून झाला की त्या चॅप्टरची त्यांची टेस्ट घ्या. पॅरेंट्सना मेन काय असतं की मुलांची किती टेस्ट घेतली जाते, मुलांचे किती पाठांतर करून घेतलं जातं, मुलांचे किती परीक्षा घेतल्या जाते, आणि मुलांना किती होमवर्क दिला जातो. तर शिकवल्यानंतर एक धडा झाला, त्यांना टार्गेट द्यायचा 2 दिवसांनी तुमची ही टेस्ट होणार. टेस्टचा एक पेपर काढा, 20 मार्काचेच पेपर काढा आणि त्यांना सॉल्व्ह करायला. रोजचं काही ना काही ते 3 टाइम 2 टाइम 5 टाइम होमवर्क द्या. तुम्हाला मुलांना काय करायचे, 2 तासामधले पहिले 10 मिनिटं आल्यापासून रीडिंग करायची. त्यांना सांगायचं कंपल्सरी फर्स्ट 10 मिनिट्स यू हॅव टू रीड फ्रॉम युअर टेक्स्ट बुक अँड द हार्ड वर्ड्स यू गॉट. जे तुम्हाला वर्ड्स हार्ड वाटतील त्याला तुम्ही अंडरलाईन करा आणि आपल्या क्लासच्या नोटबुकमध्ये ते लिहून काढा. त्याच्याने काय होईल, रोजचे 10 मिनिटं रीडिंगनी हळूहळू मुलांचे रीडिंग सुधरेल. त्यांना नवीन शब्दांचे उच्चार कळतील, नवीन जोड अक्षर कळतील. ते त्यांनी क्लासच्या बुकमध्ये लिहून काढले तर तुम्हाला जर काही लेट होत असेल तर तुमचं काही काम असेल तर ते पण होऊन जाईल. सेकंड थिंग, तुमच्या मुलांची प्रॅक्टिस होऊन जाईल. मुलं रिकामे बसणार नाही ही तुम्हाला गॅरंटी घ्यायची, कारण ते एकदा रिकामे बसले तर क्लास शांत राहत नाही, सगळे एकमेकांशी बोलत राहतात, आवाज होत राहतो. तर मुलांना कंटिन्यू वर्कमध्ये ठेवायचं आहे. 2 तास ते असेच बॅग घेऊन पुस्तक घेऊन बसले आहेत, काय करू मीस नाही. त्यांना तुम्ही कंटिन्यू काही काम देत राहा. रीडिंग झालं, आता पाठांतर करायला घे. पाठांतर झालं, जे पाठ झाले ते 2 टाइम लिहून काढ. लिहून झालं, ओरल दे. ओरल झाली, जे त्या स्पेलिंग सगळे मोठे मोठे स्पेलिंग आहेत ते बाहेर कर. कंटिन्यू त्याला वर्कमध्ये ठेवा. असं तुम्हाला मुलांना शिकवायचं आहे. पहिले तर पोर्शन लवकर कंप्लीट करायचं आहे, रिव्हिजन जास्त घ्यायची आहे, रोज होमवर्क द्यायचा आहे, टेस्ट रेग्युलर घ्यायचे, आणि मुलांना कंटिन्यू वर्कमध्ये ठेवायचं आहे, त्यांना कंटिन्यू बिझी ठेवायचं आहे. ठीक आहे. मी माझी फीस कशी ठेवलेली, माझ्या पहिल्या स्टार्टिंग काळामध्ये माझी फी फार कमी होती, 300 रुपये माझी फी असेल, तर आता मी माझी फी वाढवली आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, नर्सरी टू 5th स्टँडर्ड तुम्हाला 500 रुपये फी ठेवायची आहे. ठीक आहे. त्यानंतर जसे स्टँडर्ड आहे, जशी इयत्ता आहे तशी तुम्हाला तुमची फी वाढवायची आहे. इथे मी एक तुम्हाला चार्ट देते, त्यानुसार तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. तर नर्सरी टू 5th स्टँडर्ड 500 रुपये तुम्ही फी ठेवली, 6th स्टँडर्डची 600 रुपये फी ठेवा, 7thची 700 रुपये फी ठेवा, 8thची 800 रुपये फी ठेवा. आता गोष्ट इथे 9वीचं काय करायचं, तर 8वी पर्यंत तुम्हाला मॅथ्स आणि सायन्स हे 2च विषय असतात. 9वीत काय होतं, मॅथ्सचे 2 विभाग होतात, सायन्सचे 2 पार्ट, म्हणजे मॅथ्स 1 मॅथ्स 2 सायन्स 1 सायन्स 2, 2 विषयाचे 4 विषय बनतात. तर त्यात तुम्हाला फक्त 100 रुपये वाढून काही होणार नाही, कारण त्यात तुमचा वेळ जास्त जाणार आहे, तुमची एनर्जी जास्त जाणार आहे, तुमचं नॉलेज जास्त जाणार आहे. तर मी सजेस्ट करेल की 9th स्टँडर्डची फी तुम्ही 1000च्या वरतीच ठेवा. आणि 10th स्टँडर्ड आत्ता तर घेऊ नका, कारण जर आपण कोचिंग सेंटरमध्ये बघितलं तर तिकडे खूप मुलं असतात, पर्टिक्युलर वर्गात पर्टिक्युलर स्टँडर्ड बॅच बसला असतो.
की हा क्लासमध्ये 6, या क्लासमध्ये 7, या क्लासमध्ये 8, या क्लासमध्ये 9 असं. पण होम ट्युशनमध्ये काय होतं, सगळे मुलं एकत्रच एकाच जागी बसले असतात. त्याच जागेवर 9वीचा पण मुलगा असेल, 8वीचे पण मुलं असतील, 5वीचे पण असतील, 1ली 2रीचे पण असतील, ज्युनियर नर्सरीचे पण असतील, ज्यांना तुम्हाला हात पकडून 1, 2, 3 शिकवावं लागेल. तर त्यामध्ये जर तुम्ही 10वीची मुलं घेतली तर तुम्हाला हे कुठेतरी डिफिकल्ट जाईल की तुम्ही कसं मॅनेज करणार. तुम्ही 10वीच्या मुलाला शिकवणार, 2 तासच असतात तुमचं. तुम्ही 10वीच्या मुलाला शिकवणार, 9वीच्या मुलाला शिकवणार, 5वी 4थीचं घेणार का नर्सरी ह्यांचं हात पकडून त्यांना ABCD 1, 2, 3 शिकवणार. तर मी सजेस्ट करते की 10th स्टँडर्ड होम ट्युशन्सवाल्यांनी थोडं अवॉइड केलं पाहिजे, कारण त्यांच्यासाठी प्रॉपर मोठे कोचिंग क्लासेस आहेत. ते त्यांचे प्रिलियम्स, हॉल तिकीट सगळं करून घेतात. तुम्ही 9th स्टँडर्डपर्यंतच एंडिंग ठेवा. नर्सरीपासून स्टार्ट करा, 9th स्टँडर्डपर्यंत ठेवा. फीस मी जशी तुम्हाला सांगितली तशी करा. ॲडव्हर्टाईज कसं करायचं ते सुद्धा मी सांगितलं. स्टार्ट कसं करायचं, मिनिमम नॉलेज, कॉन्फिडन्स आणि मॅनेजमेंट. ठीक आहे. त्यानंतर मुलांना शिकवायचं कसं झालं ना, ॲडव्हर्टाईज पण आपलं झालं. फीस पॅटर्न पण मी तुम्हाला सांगितली. नाव आपल्या मेन गोष्ट काय येते की मुलांचा रिझल्ट चांगला आला पाहिजे. माझ्या आता एक युनिट 1 सप्टेंबरमध्ये झाली. आता दिवाळीच्या नंतर रिझल्ट येईल, तो काय अजून आला नाहीये. पण युनिट 1ची जी सप्टेंबरमध्ये हे झाली, ही माझे क्लासचे रिझल्ट्स आहेत. छोट्या मुलांचेच टाकलेत मी, हे माझे क्लासचे रिझल्ट आहेत. टॉपर माझा 97.50% वाला होता. तर या मेन तुमचा मोटिव्ह असला पाहिजे स्टुडंटचा रिझल्ट, स्टुडंट ग्रोथ आणि स्टुडंट कॉन्फिडेंटली झाला पाहिजे की मिस आपने जो बताया था ना वही आया. तुम्ही जे सांगितलेलं ना तेच होतं, तेच मी लिहून आलो. आपण जो अभ्यास केलेला ना तोच पेपरमध्ये आलेला. हे वाक्य स्टुडंटकडनं ऐकल्यावर टीचरला जे समाधान मिळतं ते नेक्स्ट लेवल असतं. तर बस हाच होता माझा आजचा व्हिडिओ. एक बेसिक मार्गदर्शन, कसं स्टार्ट करायचं, कसं शिकवायचं, कसं टाइम टेबल बनवायचा, कशी फी बनवायची, ही सगळी गोष्ट. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून भेटलं असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि जे स्टुडंट्स आहेत, हाऊसवाईफ आहेत, ज्यांना काही स्वतःचं स्टार्टअप करायचं आहे त्यांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.